नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कांचन पुष्प कॉम्प्लेक्स, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. कादंबरी विनायक वायदंडे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. जाऊया आणि भेटूया कादंबरी वहिनींना, वायदंडे कुटुंबाला आणि विनायकजींना. नमस्कार. घ्या उखाणा. शुभ दिनी शुभ दिवशी होम मिनिस्टर आले दारात, विनायकरावांचं नाव घेते, आदेश भाऊची पाऊल टाका दारात. अरे वा, नमस्कार. धन्यवाद. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. ह्या सासूबाई, नमस्कार. हे मिस्टर आहेत, नमस्कार. हे सासरे आहेत माझे, ही माझी आई आहे, नमस्कार. हा भाऊ आहे मोठा, नमस्कार. या वहिनी आहेत, नमस्कार. ती मोठी ताई, नमस्कार. ती नमस्कार. 2 नंबर, हो हो, ही नमस्कार. 3 नंबर, ही मुलगी, बरं बरं. हा मुलगा, येस हा दुसरा मुलगा, येस येस. ही थँक्यू. नंदेची हो. मुलगी आहे, ही बहिणीची मुलगी, बरोबर. ही भाऊची मुलगी, हे नमस्कार. आमचे शेजारी आहेत, आणि ननंदबाई तिकडे आहेत, नमस्कार. आणि जाऊबाई तिथे, नमस्कार. आणि हा आमचा कांचन पुष्पाचा वा वा परिवार. वा वा. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? अंधेरीला, मुंबईतच अंधेरीला सगळं. अंधेरी केवढं आहे माहिती आहे तुम्हाला? अंधेरी पोलीस लाईनीत लहानाची मोठी झाली मी. पोलीस लाईन. कोण होतं पोलीस मध्ये? वडील होते आणि आता सध्या भाऊ आहे माझा. भाऊ आहे. हो. तुमचं बालपण कुठलं? मुंबईत, म्हणजे मी जन्मलो मुंबईतच, पण मी मिरजेला, मिरज. शाळा कुठली? शाळा ॲक्च्युली 1ली ते 7वी राजश्री शाहू महाराज म्हणून शाळा होती अंधेरीला, तिथे केलं. मग 7वी नंतर 8वीला मी पार्ले टिळक शाळेमध्ये, पार्लेट. 8वी ते 10वी तिथे झालं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग SNDT आणि चिनाई कॉलेज, दोन्ही कॉलेज केले. तुम्ही? माझं 1ली ते 5वी मिरजेला, न्यू इंग्लिश स्कूल. नंतर 6वीपासून 8वीपर्यंत सेंट पॉल्स हायस्कूल, सातारा. मी मिरजवरून सातारा. मग साताऱ्यावरून मग मुंबईला 9th. आई बाबा काय करायचे? पप्पा सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, पोस्टामध्ये होते, त्यामुळे बदली व्हायची बदली का? जिकडे होईल तिकडे जावं लागायचं. मग तसंच शिक्षण झालं हो, तुमचं? तसंच शिक्षण टप्प्याटप्प्याने. झालं. हो. कसं जमलं लग्न दोघांचं? त्यांच्याकडे काय बघतात? तुम्ही नव्हता का लग्नाला? होता ना? हो. कसं? ॲक्च्युली लव्ह मॅरेज पण अरेंज केलं आम्ही. नाही ते केलं, पण ते आधी कसं काय? मी 10वी नंतर तहसीलदार ऑफिसला गेले होते कामानिमित्त, कुठे? अंधेरीलाच, अंधेरी अंधेरी. वेस्टला. हा. मग तिकडे त्यांची भेट झाली. कशी हो? आमची ओळख झाली. ऍक्च्युली आम्ही कास्ट सर्टिफिकेट काढायला गेलेलो तहसीलदार तुम्ही? ऑफिस, अंधेरी वेस्टला. मग त्याच्यापूर्वी तुमची काही ओळख नाही? नाही. तुम्ही त्या ऑफिसला गेले होते हो. तुमच्या कामासाठी? हो हो. तुम्ही गेला होता माझ्या तुमच्या कामासाठी? कामासाठी. हो. काय जादू आहे बाबा. हा, आणि मग काय लाईन मध्ये उभं होतं. लाईन मारत होता की लाईन मध्ये होता? कारण लाईन मध्ये उभं राहता राहता लव्ह मॅरेज झालं हो ना. मग लाईन मध्ये उभे होता, मग दोन्ही सायमल्टेनियसली चालू होतं. तेव्हाच तुम्ही त्यांना बघितलं? हो, त्या पण लाईन मध्येच उभ्या होत्या, हा. पण त्यांना माहिती नव्हतं काय डॉक्युमेंट्स घेऊन यायचे. बरं बरं. माझं तुमच्या सगळं मागे पुढेच होत्या का त्या? नाही नाही, माझ्या फार पुढे होत्या त्या. फार पुढे होत्या. हा. तुम्ही खूप लांब होता. हो. पण हळूहळू शेवटी गाठलंच तुम्ही. हा. मग काय झालं? आता बोला वहिनी तुम्ही. मग काही नाही, मग येणं जाणं चालू झालं, पण घरी त्या ओळख दिवशी कसं झाली. काही बोलणं झालं? हा, ऍक्च्युली काय झालं, मला माहीतच नव्हतं की, मला वाटलं की पैसे द्यायचे आणि डॉक्युमेंट्स घ्यायचे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ती लोक देणार. म्हणून मी खिडकीवर गेले, म्हणजे सकाळी 10 वाजता गेले होते, कसा बसा तरी 4 वाजता नंबर आला माझा. खिडकीवर गेले, म्हटलं हे पैसे घ्या आणि मला कास्ट सर्टिफिकेट द्या. ते काय वाण्याच्या दुकानात गेला? काहीच नॉलेज नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. 10वी नंतर पहिल्यांदाच बाहेर मग ते पडले, काय तरी म्हणाले? फार स्ट्रिक्ट वातावरण. मग त्यांनी काही नाही, ते म्हणाले असं नाही मिळत, तुम्ही कोणाला तरी विचारा,
ते तुम्हाला सांगतील की काय सविस्तर काय डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट लागतात. हो. लागतात ते? हा. मग मी अशी म्हणजे मला रडूच आवरणं. आता घरी जाऊन सांगणार काय, 10 ते 4 काय केलं आपण, कास्ट सर्टिफिकेट तर आणलं नाही. मग त्या टेन्शनमध्ये मी आपली चालले होते. मग हे आले मागून मला बघून रडत असले. तुमचं काय झालं? मी म्हटलं आता इतक्या जणी असतील तिकडे, बरोबर आहे? नाही, रडणारी एकच मुलगी होती. एकच रडणारी होती. मग मी म्हटलं जरा मदत करूया, बघूया, बरोबर विचारूया आहे. कोण आहे, काय, कशाला रडते, काय कोणी काय हे केलं का. मग मी विचारल्यावर मग सांगितलं नाही, माझ्या घरी माझे वडील पोलीस आहेत, माझे वडील पोलीसमध्ये आहेत, ते फार स्ट्रिक्ट आहेत, माझा दादा पण स्ट्रिक्ट आहे, भाऊ पण स्ट्रिक्ट आहे. मग आता मी काय सांगणार. मी म्हटलं एवढं घाबरण्याची काय गरज आहे. मग असं करत परिचय वाढला. आणि मग तुम्ही धीर दिला का त्या दिवशी? तिला दिला मी. आणि मग नंतर आम्ही चालत आलो. ते गेले, त्यांनी पाहिलं की मी पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये गेले वगैरे. मग त्याच्यानंतर ते अचानक भेटले. काय अचानक प्लॅनिंग करून भेटले काय हो? हे 2-3 दिवसांनंतर ना सडनली भेटलो आपण. कुठे? तिथेच थोडंसं पुढे डेपो आहे, बस डेपो, तिथे ते भेटलो. रॉकेलचा डब्बा घेऊन चाललेली ती. हो, या. आणि तुम्ही? हा, माझं लक्ष नव्हतं. अचानक माझ्या समोर आली ती. मग मी म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मग परवा ती रडणारी मुलगी हीच आहे असं. हो, म्हणजे काय? असंच झालं. मग तिथून जे बोलणं चालू झालं ते मग चालू होतं. म्हणजे वर्षभर आम्ही बोललो. प्रपोज कोणी कोणाला केलं? त्यांनीच केलं. कुठे कुठे केलं? आठवत आहे का? ऍक्च्युली फार पूर्वी असं म्हणजे ते असं फ्रेंडशिप म्हणून प्रपोज केलेलं. चिनाई कॉलेजच्या बाहेर आहे. पण मग तुमच्या घरी कसं कळलं नंतर? तुम्ही सांगितलं? हा, माझ्या घरी मी नंतर सांगितलं. मग काय आली प्रतिक्रिया? ॲक्च्युली मी सांगितलं म्हणजे ही पार्ले ट्रॅकमध्ये होती. माझी बहीण पण पार्ले ट्रॅकमध्ये हा. आणि भाऊ पण तिकडेच होता. बर. थोडंफार असं ओळखतं तसं कळलं. आणि तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत सगळा माझ्या बहिणींनीच पुढाकार घेतला. मला काही सांगण्याची गरज नाही वाटली. पण मग घरून काय प्रतिक्रिया नाही आली? म्हणजे प्रतिक्रिया झाली तशी की नाही, म्हणजे Actually आता त्यामध्ये फार मोठा गॅप झाला. गॅप झाला होता त्यानंतर आमचा. जवळजवळ लगेच नाही 7-8 झालं. वर्ष हो, 8 वर्षाच्या आम्ही इकडे शिफ्ट झालो PNT कॉलनीतून. बर. हा, त्यानंतर मग कॉन्टॅक्ट तुटलं? कॉन्टॅक्ट तुटलेलं होतं. काही नाही म्हणजे काहीच नाही, भेटणं नाही, काहीच काय फक्त नाही. फोन वगैरे कधी आले आम्ही तर. फार तर कधी मोबाईल्स पण तेव्हा भेटलोही नवीनच नाही. होते ना. मग लग्न कसं काय झालं मग? ते काय होतं परत अजून 8-9 वर्षानंतर आम्ही परत चर्नी रोडला असंच हो. माझ्या समोर आले. मी ऑफिसला लागले होते, चर्नी रोडला अपडाऊन करायचे. बर. अचानक समोर आलो एकदम. आणि मग तुमचं लग्न व्हायचंच होतं, हो की नाही? मग लग्न ओल्ड कस्टमला जाऊन नाही ना केलं? झालं तसं पण झालं. तसं पण झालं. तसं पण झालं. ऍक्च्युली काय झालेलं म्हणजे लग्नाला विरोध बऱ्याच लोकांचा होता. कारण माझ्यामध्ये जवळजवळ 4-5 वर्षाचा बॅड पॅच झालेला. माझ्या इकडे मी दूध आणि पेपर डिस्ट्रीब्युशनचं होतं. पण मॅनेजमेंट जमली नाही मला. मी त्यामध्ये अपयशी ठरलो. बर. अपयशी झाल्यानंतर इथून अशी वेळ आलेली की परागंदा झालेलो. काय सांगता? कर्ज वगैरे झालेलं. परागंदा इन द सेन्स की फारच वाईट परिस्थिती होती. अरे बापरे. मग दुसरा सोर्स पण नाही. बरं, नोकरीसाठी अप्लाय करत होतो पण काही यश येत नव्हतं. मग वडील वगैरे पण मला बाहेरच भेटायला यायचे. मामांकडे होतो मी. 1-1.5 वर्ष मामांकडे होतो. तर तिकडे पण त्यांनी व्यवस्थित माझा सांभाळ वगैरे केला. अशा वेळेला लोकांना बोलायला काय सांगायला नाही, पण माणसं कळतात त्यावेळेस. कळतात ना. अक्कलकोटला स्वामी समर्थांना जाण्याची इच्छा होती माझी. बर. मॅडम बोलायचे आमच्या इकडून अक्कलकोट फार जवळ आहे. मग आता आम्ही सोलापूरलाच चाललोय, तर बघ येतोच काय. मग जायचं ठरलं. मग आमच्या सासूंना सॉफ्ट कॉर्नर होता माझ्याबद्दल. त्या बोलल्या नाही नाही, इकडे येऊन तू डायरेक्ट नाही जायचं, चल घरी. मग घरी त्यांचा छोटासा बंगलो आहे सोलापूरला, हा. तिकडे गेलो. तिकडे 1 दिवस व्यवस्थित राहिलं वगैरे. दुसऱ्या दिवशी तिकडून बाय रिक्षा सोलापूर टू अक्कलकोट. ओ. हा, मग मॅडमना. पण मला तुम्हाला विचारायचं, इतका सगळा प्रवास केल्यानंतर, इतके चढ उतार आल्यानंतर, या सगळ्या परिस्थितीत यांनी साथ कशी दिली? तेच तर महत्वाचं आहे ना. जेव्हा माणसाला कोणी विचारतही नाही त्यावेळेस त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला
की माझ्याबरोबर ती आयुष्य काढायला तयार झाली. एवढा मोठा जुगार हॅट्सऑफ माझ्या मेहुण्यांना पण आणि माझ्या सासूबाईंना ॲक्च्युली, त्यांना फार विश्वास होता माझ्यावरती. हो, आईचा फार विश्वास आणि मोठ्या हा. बहिणीचा. आणि वडील माझे म्हणजे एकदम पर्टिक्युलर की हे तुझं वेळ नाही आहे, ह्या वेळेत केलंस तर तुझं कसं होणार, त्यांची काळजी. पण तरी पण त्यांचा सपोर्ट होता, तू काय करशील त्याच्याबरोबर मी असणार. आता कसं चाललंय सगळं? आता व्यवस्थित आहे, 2 मुलं आहेत, आनंदात आहे सगळं. हो. पण तो पॅच कायम तुम्हाला एक अनुभव म्हणून तो तुमच्या पॅच पाठीशी. अनुभव म्हणून लक्षात आहे आणि नेहमी लक्षात ठेवेन तो. आणि त्या परिस्थितीत वहिनी तुम्ही दिलेली साथ ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन झालंय. काय हो ना? याच नोटवर आता तुम्हाला जरा धावपळ करायची आहे. हा, 1 मिनिटात चांदीची अन्नपूर्णा वहिनी घेऊन येणार का बघूया. एक गरमागरम कॉफी. वेळ सुरू झाली. हा, लवकर सांगा कुठे आहेत ते सांगा. दूरध्वनी दूरध्वनी दूरध्वनी. कोणी द्यायचं नाही, कोणी द्यायचं नाही. 30 सेकंद झाली. दिल दे दिल दे ढील दे ढील दे. पडू नको साळू. सावकाश जय सावकाश. मल्हार जय मल्हार. 10 9 8 7 6 चांदीची मूर्ती. 5 4 3 2 अन्नपूर्णाची मूर्ती. 1. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ती चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. अभिनंदन. नमस्कार वहिनी. आरोप सुरू. बाप रे. पहिला आरोप आहे मेकअपसाठी खूप वेळ घेता. मान्य आहे? हो. बराच वेळ लागतो. खूप राग येतो तुम्हाला. हो. सोनू कोण? त्याची जाम धुलाई करता. सतत धुत असतात त्याला. खरंय वहिनी? आहे खरं, पण चुकल्यावर. थांबा, पण आरोप मान्य आहे का? हो. काय बाबा तुझं काय म्हणणं आहे? मीच चुकी करतो. मग आई काय करते? सोयीने विसराळूपणा करता. खरंय? मान्य आहे का? नाही, विसरते बऱ्याच गोष्टी. मान्य आहे. नवऱ्याबरोबर सतत भांडत असतात छोटे छोटे काय हो? मान्य आहे? हो. म्हणजे कोणी आले पाहुणे की स्वयंपाक त्यांचा त्यांना करायला सांगतात. नाही असं ही आयडिया मला आवडली. पाहुणे आले जेवणाच्या वेळेवर. व्हेरी गुड. या या जा, तुम्ही करून घ्या तुमचं, तुम्ही जेवा, मी आहे इथे बसलेली. पहिली काय जबरदस्त आहे. ओ नाही, असं काही होत नाही. अरे लिहिलंय. नाही नाही, खोट आहे ते. नाही असं काही मला होत. ही संकल्पनाच आवडली. महाराष्ट्रातल्या सगळ्या घरांनी असंच केलं पाहिजे. पाहुणे आले, या 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 बसा बसा बसा. तुम्ही दमून आला असाल. हो, पाणी पाहिजे आज जा. हो, चहा पाहिजे हो, नाही करून असं द्या. काही होत. अरे काय स्कीम आहे तुमच्याकडे. हा वहिनी, ही कॉन्सेप्टच मला आवडली. हा, मग माझ्या घरी आता उद्यापासून सुरू सतत मिळेल तिथे सेल्फी काढत असता. मान्य आहे मान्य. पण या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? आहेत काही मान्य आहेत. काही नाही, सगळेच मान्य केले. हो, सगळे मान्य आहे. मग आता स्वतःमध्ये बदल करायचा असेल एक तर कुठला करणार? तेच म्हणजे तोंडावर कंट्रोल ठेवेल. बदल सगळ्या- करणार? हो, नक्की. बर, आता चित्र काढायचंय. हो. या तुम्ही इकडे. अभिनंदन. चला हे बघ तुम्हाला. तुम्ही या. मनातल्या मनात वाचा आणि चित्र काढा.
बोलायचं नाही. न बोलता. अवघड आहे. डायनासोर. हा डायनोसॉर आहे. अर्धाच काढलेला तोपर्यंत ओळखलं. काढा बघू, पूर्ण काढा. त्यांचा डायनोसॉर बघूया. मला तर वाटलं की डायनोसॉरला दुधाची बाटली देतात. दात बघ ना, आणि दातावरून ओळखलं. थांबा. ओळखलंय तेवढ्यावर राहा आणि चित्र काढायला जाल आणि भलता कोंडरी करून. मला आधी वाटलं माहितीये, पूर्वीच्या काळी अशा छोट्या दुधाच्या बाटल्या असायच्या. डायनोसॉरची दुधाची बाटली वगैरे काढताय. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना द्या आणि तुम्ही तिकडे उभे राहा. दहा, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार वहिनी. कधी न बघितलेला डायनोसॉर आज मला घोडबंदर रोडवरती तुम्ही दोघांनी मिळून दाखवल्याबद्दल आधी तुम्हाला नमस्कार. आणि आता माईक सासूबाईंकडे द्या. आईचा स्वभाव प्रेमळ आहे, मायाळू आहे, परंतु रागीट आहे. राग लगेच येतो आणि सर्वांना समजून घेणाऱ्यातली आहे. त्यांच्याकडे पटकन राग येतो, परंतु नंतर पश्चातापही होतो. अशा प्रकारे म्हणजे थोडंसं अल्लड असल्यासारखं आहे, पण आम्ही सांभाळून घेतो. काय करणार? काय करणार म्हणजे पर्याय नाही म्हणून नाही म्हणत आहे. त्यांची बोलण्याची पद्धत तशी आहे. रागीट आहे खूप, पण लगेच शांत होते. पण राग कमी करावा आम्ही पण तेच म्हणतो. आणि जावई जावायचं फार चांगले आहेत, मुलासारखे आहेत, वागतात. जावई चांगले. हो, मुलगी पण चांगलीच आहे, पण जावाय जास्तच चांगले आहेत मुलीपेक्षा. गरम चहात आलं घालून पितात. अजून कोण बोलणार आहे? द्या या दोघांबद्दल. आहे, थोडी रागीट आहे, सर्व काय आहे, पण फणसासारखी आहे. वरून कडक, आतमध्ये मऊ घर आहे आणि गोड आहे. बाकी संसार चांगला चाललाय, त्यातच आनंद आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? ज्यांची मनं दुखावली असेल, लहानांची मोठ्यांची. क्षमा मागणार. आणि तुम्ही? आई वडिलांची, मेहुण्यांची, सर्व मेहुण्या, माझे मेहुणे, माझी सासूबाई. माझ्याकडून जर काय राहून गेलं असेल, सगळ्यांसाठी माझं जे काय कर्तव्य आहेत ते कुठे कमी पडत असेल, कदाचित मी माझ्या ट्रॅकवरती चाललोय म्हणून, तर माफ करा, क्षमा करा, पण ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. व्हेरी गुड. चला, दोघांनी ठरवलेलं आहे स्वतःमध्ये कुठला बदल करणार, आणि त्याहीपेक्षा या घराच्या आनंदासाठी वहिनी स्वतःच्या रागावरती उद्यापासून कंट्रोल करणार आहेत. आणि कितीही पाहुणे आले तरी त्यांना सांगणार नाहीत किचनमध्ये जा म्हणून. हा वहिनी, ते नको. अहो खरंच नाही करत. नाही अहो, पण ऐका ना, मी काय म्हणतो, आयडिया चांगली आहे ती. हसत राहा, आनंदात राहा आणि कायम या घराला सुख देत राहा. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.